नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुकेशन बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, नागपूर महानगरपालिका 2025 ज्याची आपण वाट पाहत होतो अशी भरती पुन्हा एकदा आउट झालेली आहे. भरती अतिशय छान आहे. लिपिक पदाकरता या ठिकाणी बरीचशी पदं आहेत. एकदा डिटेलमध्ये बघूया. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एडुकेशन बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला मग बघूया सरळ जाहिरात. मित्रांनो, बघू शकता कार्यालय नागपूर महानगरपालिका या अंतर्गत ही भरती आपल्याला आहे. पद भरतीची सविस्तर जाहिरात 22 तारखेलाच निघालेली आहे. ऑनलाईन परीक्षा होणार आहे जी 26/8/2025 ते 9/9/2025 या ठिकाणी तुम्हाला त्याकरता अर्ज भरावे लागतील. म्हणजेच अर्जाचा दिनांक 26/8/2025 पासून या ठिकाणी चालू होणार आहे. परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख म्हणजेच 9 सप्टेंबर हे त्या ठिकाणी राहील. आता ऑनलाईन पद्धतीनं अर्ज केल्यानंतर तुम्हाला परीक्षा शुल्क भरण्याकरता सुद्धा तेवढीच वेळ त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आता या ठिकाणी बघूया आपण कुठली कुठली पदं आहेत आणि त्याची संख्या व विशेष करून त्याची वेतन सॅलरी. कनिष्ठ लिपिकची बघा 60 पदं आहेत. जसं अगोदर बोललो आपण, कनिष्ठ लिपिक करता सर्वात छान भरती ही नागपूर महानगरपालिकेची निघालेली आहे. 60 पदं 19,900 ते 36,200 एवढं वेतन असेल तुम्हाला. विधी सहाय्यक या ठिकाणी पद आहे 6 पदं 38,600 यस 14चं बँड आहे. 38,600 ते 1,22,800 एवढं वेतन असेल. कर संग्रहक 74 पदं आहेत. 19,900 ते 63,200 एवढं वेतन असेल. ग्रंथपाल सहाय्यक या ठिकाणी 8 पदं 19,900 ते 63,200 एवढं पदं असेल. स्टेनोग्राफरची 10 पदं 38,600 ते 1,22,800 एवढं वेतन असेल. लेखापाल किंवा रोखपाल या नावाची 10 पदं 35,400 ते 1,12,400 एवढं वेतन असेल. सिस्टम ॲनालिस्टची 1 पद 38,600 ते 1,22,800 एवढं वेतन असेल. हार्डवेअर इंजिनियरचं 2 पदं 38,600 ते 1,22,800 एवढं वेतन असेल. डेटा मॅनेजरचं 1 पद 38,600 ते 1,22,800 एवढं वेतन. आणि प्रोग्रामरचे 2 पदं 25,500 ते 81,100 एवढं वेतन, म्हणजे 1,74,000 रुपये तुम्हाला वेतन त्या ठिकाणी असेल. आता या ठिकाणी आपण बघितलं की कुठल्या विभागाला कशी पदं आहेत. त्यासोबत इथं आता सविस्तर डिटेल्ससुद्धा या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत. जशी क्लर्कची 60 पदं आहेत. तर कोण्या कॅटेगरीनुसार किती पदं आहेत हेही या ठिकाणी दिलेलं आहे. अपंगांकरता कशी पदं असतील तेही संपूर्ण डिटेल्स यामध्ये तुम्ही बघू शकता. तर ही संपूर्ण जाहिरात जेव्हा आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकू तेव्हा ही समांतर आरक्षण ज्याला म्हणता येईल ते तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता. आपण आता या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करू ते म्हणजे या पदांकरता असलेली शैक्षणिक पात्रता. कनिष्ठ लिपिक या पदाकरता मान्यताप्राप्त विद्यापीठाची कुठलीही पदवी तुमच्याकडे चालेल. सोबत मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिटाचा वेग तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सोबतच संगणक अर्हतेबाबत शासनाने वेळोवेळी निश्चित केलेलं धोरणसुद्धा आवश्यक पात्र. नंतर आहे विधी सहाय्यक. या ठिकाणी लॉची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं. सोबतच संबंधित कामाचा 5 वर्षाचा अनुभव व 5 वर्षाची वकिली दोनपैकी कुठलेही एक असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज कराल. कर संग्राहकची या ठिकाणी कुठलीही पदवी चालेल तुम्हाला. कर संग्राहक करता मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट तुमच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. सोबतच संगणक टंकलेखाचे प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. ग्रंथपाल सहाय्यक या ठिकाणी बघा 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं सांगितलं आहे आणि ग्रंथालयाचा सर्टिफिकेट कोर्स असणं त्या ठिकाणी तुम्हाला आवश्यक असेल. स्टेनोग्राफरचं पद आहे. या ठिकाणी कुठल्याही शाखेची पदवी असेल तर मराठी आणि इंग्रजी हे 80 शब्द प्रति मिनिट तुमची त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. व संगणक अर्हतेबाबत सुद्धा शासनाने वेळोवेळी जे निर्देश दिले आहेत त्यानुसार तुमची पात्रता असणं गरजेचं आहे. टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण 40 शब्द प्रति शब्द मिनिट असेल मराठी आणि 60 शब्द प्रति मिनिट असेल इंग्रजी. आणि अनुभव त्यांनी त्या ठिकाणी मागितलेला आहे. शासकीय असेल निमशासकीय असेल स्टेनोटायपिस्टचा 3 वर्षाचा अनुभव. नंतरचं पद आहे लेखापाल किंवा रोखपाल. याही ठिकाणी वाणिज्य शाखेची पदवी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सोबतच भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील लोकल फायनान्स मॅनेजर म्हणजे DFM पदविका उत्तीर्ण अथवा LGSD किंवा GDCNA परीक्षा उत्तीर्ण असल्यास त्या ठिकाणी तुम्हाला प्राधान्य असेल. यासोबत तुम्हाला लिपिक या पदावरील 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं सांगितलेलं आहे. सिस्टम ॲनालिस्टचं 7वं पद आहे. या ठिकाणी तुमच्याकडे विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील म्हणजे AICTE द्वारा जी मान्यताप्राप्त विद्यालय असेल त्या ठिकाणी BE कॉम्प्युटर गरजेचं. सोबतच ॲनालिसिस सिस्टम ॲनालिसिस किंवा प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधला 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं गरजेचं आहे. हार्डवेअर इंजिनियर या ठिकाणी तुम्हाला BE कॉम्प्युटरमध्ये असणं गरजेचं आहे व देखभाल कॉम्प्युटर दुरुस्तीचा व देखभालीचा 3 वर्षाचा अनुभवसुद्धा गरजेचा आहे. सोबत कॉम्प्युटर हार्डवेअरची पदविका किंवा 5 वर्षाचा अनुभव दोन्ही तुम्हाला त्या ठिकाणी आवश्यक असेल. नंतरचं पद असेल प्रोग्रामर. या ठिकाणी संगणक अभियांत्रिकीमधील पदविका तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. सोबतच सिस्टम ॲनालिस्ट किंवा प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 1 वर्षाचा अनुभव व महानगरपालिकेतील
माहिती व तंत्रज्ञान विभागात जर कोणी कार्यरत असेल तर त्याला त्या ठिकाणी प्राधान्य असेल. शेवटचं पण डेटा मॅनेजर याही ठिकाणी तुम्हाला BE कॉम्प्युटर असणं गरजेचं आहे. सिस्टम ॲनालिसिस किंवा प्रोग्रामिंग किंवा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल. आता पदसंख्या व आरक्षणाबाबत ज्या तरतुदी आहेत त्या तुम्ही इथे डिटेलमध्ये वाचून घ्या की कुठल्या कुठल्या डिटेल्स त्या ठिकाणी दिल्या आहेत. माजी खेळाडू असेल, माजी सैनिक असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, ही संपूर्ण माहिती बघा या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी हे त्यांनी दिलेली आहे. तर ही संपूर्ण डिटेल्स तुम्ही एकदा बघून घ्याल म्हणजे तुमची कुठली शंका असेल तर ती त्या ठिकाणी निघून जाईल. आता बघा पात्रता, सर्वसाधारण पात्रता म्हणजे भारतीय नागरिक असणं गरजेचं. वयोमर्यादा बघा, वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष सरकारी नियमाप्रमाणे त्या ठिकाणी तुम्हाला असेलच, परंतु जर कॅटेगरीनुसार तुम्हाला पुन्हा त्या ठिकाणी हे जे सवलत मिळते आपल्याला वयामध्ये त्या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. तर त्यामुळे कमाल वयोमर्यादा सर्व प्रदान करता 9/9/2025चा जो मापदंड त्यांनी घेतला आहे त्यानुसार तुमची अशा प्रकारची वयोमर्यादा असणे गरजेचे आहे. सोबतच संगणक हाताळणी किंवा वापराबाबतचे ज्ञान असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी जे सर्टिफिकेट आहे जनरली आपण MSCIT म्हणतो किंवा त्याच्या समतुल्य ते सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी सादर करणं गरजेचं असेल. आता निवड कशी होणार आहे तर निवड करण्याबाबत त्यांनी काही नियम त्या ठिकाणी दिलेले आहेत, परंतु जी मेन आहे ती म्हणजे परीक्षा पद्धत. तर ऑनलाईन पद्धतीने तुमची त्या ठिकाणी परीक्षा होणार आहे. या ठिकाणी परीक्षा कशी होणार आहे तर बघा परीक्षेसाठी त्यांनी वेगळे घटक त्या ठिकाणी दिलेले आहेत. जसं गट क करता तुम्हाला 100 प्रश्न असलेली 200 गुणांची पर्यायी परीक्षा असेल. सोबतच ही प्रश्नपत्रिका बहुपर्यायी स्वरूपाची सुद्धा असू शकेल. नंतर गट क संवर्गातील इतर पदांकरता जो कालावधी असेल ते 2 तासाचा त्या ठिकाणी असेल. सोबतच जे पदं आहेत बघा, जी मुलाखत जे पदं आहेत ज्या जाहिरातमधले, तर संवर्ग क्रमांक 1 ते 5 या सर्व पदांकरता मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाहीत. म्हणजे जे पद आहेत 1 नंबरपासून तर 5 नंबरपर्यंत त्यांच्याकरता मुलाखती ह्या नसतील. याचा अर्थ असा की 6 पासून 10 पर्यंत मुलाखती कदाचित त्या ठिकाणी तुमच्या होऊ शकतात. आता कालावधी जी आहे निवड सूचीची कालमर्यादा ते 1 वर्षापर्यंत तुमची नियुक्ती जर तुम्ही उत्तीर्ण नसाल तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकाल. तर आता परीक्षा कुठली कशी असेल तर बघा ही या ठिकाणी दिलेली आहे. कुठले विषय आहेत तर जनरली मराठी, इंग्रजी, बौद्धिक चाचणी आणि सामान्य ज्ञान हे जनरली प्रश्न त्या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. परंतु जर तुम्ही वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार भरणार असाल तर तांत्रिक हा विषय तुम्हाला त्या ठिकाणी ॲडिशनल ॲड होईल. त्यामुळे कुठलं पद तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करतायत त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षासुद्धा देणे भाग असेल. आता या ठिकाणी कागदपत्र तुम्हाला कुठले लागतील तर कागदपत्राची पुरावे आणि ती कशी अपलोड करायची आहे, त्याची फाईल साईज वगैरे, तर ही संपूर्ण डिटेल्स त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. तर अतिशय छान भरती आहे. तुम्हाला याची डिटेल्स कुठे मिळेल, काय मिळेल हे आपण आता तुम्हाला निश्चित करू. तर अर्ज करण्याची तारीख 26 पासून सुटणार आहे. ऑनलाईन टेस्ट होणार आहे आणि उतरलेल्या 5 जी कॅटेगरी आहे 1 ते 5 पर्यंत ऑनलाईन टेस्ट असेल, पर इतरांकरता मुलाखतसुद्धा असेल. जी फीस असेल ती बघा, खुल्या प्रवर्गाकरता 1000 रुपये, मागास प्रवर्ग असेल तर 900 रुपये. माजी सैनिकांबद्दल कुठलाही उल्लेख नाही. वेबसाईट https://nmcnagpur.gov.in या संकेतस्थळामार्फत ही तुम्ही संपूर्ण जाहिरात त्या ठिकाणी बघू शकाल. तर मित्रांनो ही होती अपडेट. तुमच्याकरता अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, इतरांनाही शेअर करा, जेणेकरून ज्याही अपडेट असतील ह्या तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लवकर पोहोचेल. तर चला मग पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.